बघा त्यांचं कोण करत नाही. एकतर परिवाराचं असं मत आलंय की पूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी पोलीस स्वतः यायचे, तपासणी करायचे कुठं काय विकलं जातंय का आणि गाड्या फिरायच्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये इथं गाडी फिरताना त्यांना दिसलेली नाही. कुठं ना कुठेतरी म्हणजे सगळेच पोलीस चुकीचेच असं नाही, काही चांगले पोलीस अधिकारी असले ते कदाचित वरिष्ठांकडनं सुद्धा आदेश असावेत की ठीक आहे आता काही फिरलं नाही तरी चालेल. आणि या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेची अडचण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दुर्लक्ष पोलिसांचं झाल्यामुळे हे जे काही अवैध धंदे आहेत ते बिना नंबरच्या मोटरसायकलवर नाहीतर स्कूटीवर नाहीतर अशा काही गाड्या असतात मारुतीसारख्या त्या गाड्यांमध्ये तिथं धंदा केला जातो. आता जर तुमच्याकडे नंबर प्लेटच गाडीला लावली नसेल तर मग आरटीओने पकडायला पाहिजे ना, नाहीतर पोलिसांनी धरायला पाहिजे. ते तुम्ही धरत नाही. आणि असं कदाचित दिसतंय की एखादा दारू पिणारा माणूस असेल, बिना नंबरची गाडी आली की मग त्यांना कळतं की ह्याच्यात दारू मिळते आणि मग दारू ती फुग्यात असते आणि त्या फुग्यात दारू घेतल्यानंतर ती पिली जाते आणि दुर्दैवाने त्याच्यातच ही घटना घडली. आम्हाला जे कळतं की एक्साईज डिपार्टमेंटली कालच का परवा मेथॉनॉल नावाचं एक वेगळ्या पद्धतीचं अल्कोहोल असतो दारू, ती या ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे ही 18 लोकांचा मृत्यू झाला आणि तो कदाचित वाढेल. त्यामुळे एक्साईज डिपार्टमेंटली कारवाई कदाचित केली असं तरी जाणवते, पण ती ही बातमी आल्यानंतर केली का आधी हे आपल्याला बघावं लागेल. कुटुंबाने तुम्हाला आता सांगितलं होतं की यापूर्वी सुद्धा त्यांना दारू पिल्यावर त्रास होत होता. पोलिसांनी हे सगळं वेळीच आवरलं असतं, कारण पोलिसांनाही माहिती इथे दारू विकली जाते. नाही, पोलिसांना सगळीकडेच माहिती आहे दारू विकली जाते, पण पोलिसांकडनं कुठेच कारवाई तिथे केली नाही. आता बिना नंबरची गाडी फिरत असेल तर तुम्ही बाकीच्यांना सामान्य लोकांना धरता की एखादा नंबर वेगळ्या पद्धतीने लिहिला असेल, मराठीच्या स्टाईलमध्ये लिहिला असेल. आता बिना नंबरची गाडी तुम्हाला पकडता येत नाही. सरळ सरळ इथं मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो आणि त्याच्यातच आम्हाला जे कळालेलं आहे की एक जो मोटरसायकलवर विकणारा माणूस आहे त्याली सुद्धा दारू पिऊन तो सुद्धा मेलाय. म्हणजे विकणारा सुद्धा मेलाय का मारलाय हे आपल्याला बघावं लागेल. जो स्थानिक या पांढरे माळामध्ये तिथं राहणारा एक व्यक्ती आहे आणि आता पोलिसांकडे आणि इकडनं सगळीकडनं येणारी जी दारू आहे, एक तर उरळी कांचनकडनं ही दारू येत होती, नाहीतर काळे पडळचे जे डोंगर आहे त्या भागातून ही दारू येत होती. आता हे पब्लिकला माहिती आहे. आता हे जर पब्लिकला माहिती असेल तर आणि पोलिसांना माहित नाही, मग पोलीस कुठेतरी थट्टा करते असं आपल्याला असं आरोप स्थानिक लोक लावतात की पोलिसांना सगळं माहिती आहे, महिन्याला हप्ते घेऊन हे सगळे. नाही आहे ना. आता मी माझ्या सोशल मीडियावर एक लेटेस्ट व्हिडिओ, पण तारीख थोडी जुनी कारण स्पाय कॅमेरावर जुनी तारीख आहे, त्याच्यावर मी काही दिवसांपूर्वीचाच एक व्हिडिओ टाकला जिथं पोलीस हे हफ्तेखोरी करताना आपण बघू शकतो. त्यामुळे हफ्तेखोरी मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये वाढल्यामुळेच इथं ते अवैध धंदा करणारे दारू विकणारे लोकांकडनं पैसे घेऊनच दुर्दैवाने 18 गरिबाचीच इथं अन्याय झाला. आता बघा पोलीस कारवाई करत असताना पुणे पोलिसांनी काय सांगितलंय, 10 नंतर कुठलाही तिथं रेस्टॉरंट चाललं नाही पाहिजे. आता ते कुठलं नाही चाललं पाहिजे, साधं रेस्टॉरंट बंद ठेवलायचं. पण 5 स्टार तर चालू आहे, म्हणजे मोठ्यांचं बरं चाललंय आणि गरिबाचं वाटोळं चाललंय. दारू सुद्धा आपण जर बघितलं तर इथं दारू विकणारे लोक हे असे पत्र्यात साध्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना ह्या फुग्यामध्ये दारू दिली जाते आणि मरणारे हे गरीबच असतात. त्यामुळे सरकार नाहीतर सरकारमध्ये असणारे नाहीतर खालकरून प्रशासनमधले अधिकारी अशा पद्धतीने हप्ता वसुली करून यात मृत्यू मात्र गरिबांचा होतो. जिल्हा प्रशासनाकडून एवढी मोठी दुर्घटना झाली, काही मदतीची नाही, मदत तर करावी लागेल ना. पोलीस प्रशासन कमी पडलं असेल तर मदत ही मिळालीच पाहिजे. आपण पाहतो की माहिती जी आहे ती दाबून ठेवली असं वाटतंय का? पोलिसांनी माहिती यांचं लोकांचं इथं जे मत आहे असंही सुद्धा आहे की फक्त काय दारूपुरतं हे असं नाही, एमडी ड्रग्ज असतील, गांजा असेल आणि अशा बरेच पद्धतीने जे ड्रग्ज केले जातात. बारामतीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा एसपींना भेटलो, बारामतीत कारवाई झाली, 3 कोटीची गांजा सापडला आणि काही असे ड्रग्ज सापडले जे व्यायाम करणारे लोक वापरतात. आता इथं सुद्धा अशाच पद्धतीने ड्रग्ज विकले जातात असं लोकांचं मत आहे. रोहित पवार जे आहेत त्या ठिकाणी काउंटर फोडताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही काउंटर फोडलाय काय? हा बघा, जेव्हा सिस्टम काम करत नाही, जेव्हा सिस्टम कमी पडते, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काही गोष्टी हातात घ्याव्याच लागतील. आता लहान मुलीवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, तरी सिस्टम मदत करत नाही. अजितदादांच्या बाबतीत सिस्टम मदत करत नाही. इथं खराब दारू पिऊन गरिबाची माणसं मरतात, तरी सिस्टम शहाण्यासारखी वागत नसेल, जर तिथं काही गोष्टी सिरियस घेत नसेल, तर मला असं वाटतं की लोकांनीच काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे
ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला. पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही. आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हप्ते वसुली घेतात. म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18पेक्षा जास्त मेले. कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, बुलडोझर कारवाई केली जाते. हा बघा, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोझर चालला मुंबईच्या गरीबनगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई. काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर या भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोझर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता. मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं. बुलडोझर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो. पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात. पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपड पोलिसांना याची कल्पना नव्हती. पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेले. म्हणजे चेष्टा बघा. आता एका म्हणजे एक ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला आणि त्यात ते मेले. आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही. अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत. आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना. पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठेतरी पाठराखण करतात कोणाची तरी. आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय. आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही. त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे. म्हणजे ह्याचा जो मेन शार्क मासा आहे, मोठा मासा आहे, ज्याने हे सगळं करामती केलेलं त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं. नाही, आता करावं लागेल ना. अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत. आम्ही कुठं ना कुठेतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तर उतरावं लागेल. आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल. आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे. अरे गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार. पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.